चांगली घट्ट झाली मित्रांनो आणि एक नंबर ग्रेव्ही तयार झाली. कारण यासवर शिल्लक टाकला त्याच्यात मी. तर मित्रांनो झाल्या आता भाजी तयार. हे बघा. सोयाबीन वड्याची भाजी केली. मित्रांनो मित्रांनो उठलो आता मी आणि तेव्हा सोना ते सगळे झोपेलच. पाहिलं सोना झोपेली आणि दीदीला थोडी म्हणजे जास्त घाम यायचा फॅन चालू असताना म्हणून कूलर जोड टाकली दिली. हे बघ इथे दिदी झोपेली. आता मी सगळ्यात पहिले तोंड धुतो, नंतर चहा करतो, मस्त चहा पितो, एकटाच चहा करून पितो आणि मग नंतर यायला उठवतो. आता रात्रीच मारीगोल्ड बिस्किटचा पुडा आणून ठेवला होता. मारीगोल्ड आणि दीदीला क्रॅक जॅक आवडते म्हणून दीदीसाठी क्रॅक जॅक असे बिस्किट पुडे आणून ठेवलेत. अगदी उठल्यानंतर ते खातील. मी आता सगळ्यात पहिले मारीगोल्ड बिस्किटचा पुडा खाणार आहे चहा झाल्याबरोबर. आता मी ठेवतो चहा. पाहू शकता मित्रांनो, रात्री मी बिस्किटचे पुडे आणून ठेवले तर रात्रीच मला दीदीला कसं समजा कधी कधी भूक लागते रात्रीच्या वेळेस तर मग ती मागते खायला काही, त्यासाठी मी पुडे आणून ठेवले. तर आता यातला एक पुडा मी खाणार आहे क्रॅक जॅक आणि दीदीला मारीगोल्ड आवडते म्हणून दीदीसाठी मारीगोल्ड आहे. मला क्रॅक जॅक आवडते म्हणून क्रॅक जॅक आता मी क्रॅक जॅक पुडा नेतो. आता मी चहा करतो. मित्रांनो आता सगळ्यात पहिले मी चहा करणार आहे आणि मग तर चला मग चहाच बघून घेतो. बघून काढलं त्याच्यानंतर सांडस सांडस आणि मी एकटाच त्याच्यामुळे मी एकटा चाळणी आणि मला एकटा असल्यामुळं एक शिंगल झालं आपलं साहित्य. मांडे एकटाच उठले मी, सगळे झोपले त्याच्यामुळे मी एकट्या पुरताच एक सिंगल काढला. तर मित्रांनो मी कांदा कापून घेतो. कोणाला लसूण सुट राहिली काय बाळा? सोयाबीन वड्याची भाजी करायची आज खाशील ना? हां तर आता सोयाबीन वड्याची भाजी करायची. तर मित्रांनो हे पहा सोयाबीन वड्या भाजी करायची. सोयाबीन वड्या उकळून घेतल्या. आता हे पहा इकडे सोयाबीन वड्या उकळून घेतल्या आणि सोयाबीन वड्या उकळल्या मस्त सोयाबीन वड्या भाजी करायची. आणि करा सोना शिल राहिली नसून सोना लसूण शिल लागली आणि वड्या उकळल्या. कांदा लसूण आणि टमाटर कापून घेतलं. सोनान टमाटर दिलं कापून कांदा खाल्ला. आता या अशा उकळल्या आणि पिळून घेतो. मस्त त्याला फोडणी देतो. सुक्या करतो एकदम एक नंबर. ते व्हिडिओ शूट पण तर मित्रांनो अशा मस्त पैकी पिळून घ्यायच्या. यातलं पाणी पिळून घेतो मी आता. पिळून घ्यायचे आहे. मी त्यात सोयाबीन वड्यासोबत थोडे शेंगदाणे टाकले होते. तर मित्रांनो आता मसाले काढून घेतो. मसाले हळद काढी थोडी, थोडस मीठ. तर मित्रांनो आता कढई ठेवली वर आणि आता टाकतो तेल. तेल चांगलं गरम झालं आता. त्यात लसूण टमाटर कांदा परतून घेतो. तर मित्रांनो कांदा लसूण आणि टमाटा आपण चांगल्या प्रकारे परतून घेतले मी आता. मी 3 चमचे एसर घेतला घड भाजी व्हायसाठी. हळद आणि मीठ. ते एसर मध्ये तिखट मसाला बाकी सगळं टाकलेलं एसर मध्ये. चांगलं परतून घेतलेलं.
चांगलं तेल सुटलं त्याला तर थोडस पाणी टाकू त्याला. त्याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेतलं नाही आणि आता त्यात थोडं हे सोयाबीन वडी आणि शेंगदाणे टाकतो त्यात. त्यात थोडं पाणी डबल टाकतो मी. आता 2 ते 3 मिनिटं थोडं त्याला कडू द्यायचं. कारण की जास्त वेळ कडू द्यायला काय हरकत नाही, परंतु आपण सोयाबीन वडी पहिलेच मी उकळून घेतली पाण्यात, त्याच्यामध्ये ऑलरेडी ती चांगल्या प्रकारे शिजलेली सोयाबीन वडी नरम झाली. आता परत जर का उकळली तर मग ती एकदम गाळ शिजेल आणि खायला बरोबर नाही लागणार ती. म्हणून थोडी आता जास्त 2-2.5 मिनिटं मग 3 मिनिटापर्यंत होतं त्याला एकदम मिडियम गॅसवर तिला थोडं उकळू देतो. आता तोपर्यंत आपल्या मसाल्याच्या डब्याला झाकण लावून घेतो. आपली वाटचाल बाकीची डबे ठेवून द्यायचे मसाल्याचे. तुम्ही हे पाहू शकता उकळी चालू आहे. चांगल्या प्रकारे आता उकळू देतो याला थोडस. एकदा परत चमच्यान फिरून देतो. गरम झाला भाज्यांच्या. तोपर्यंत मी दीदीचं आणि सोनाचं काय चालू आहे पाहतो एकदा. काय चालू यायचं टीव्ही पहा. दिवसभर सिरियल चालू असते सोनाची. दिरे तेवढा अजून दीदीला औषध द्यायचं राहिलं. चला तर मित्रांनो आम्ही आता जेवण करून घेतो. भाजी झाली असेल आपली, चांगल्या प्रकारे कडली असेल. तर मित्रांनो मी बंद करतो. गॅस बंद करून घेऊ आपण. वरून पण गॅस बंद करतो. तर आता आम्ही जेवायची तयारी करतो. सगळ्यात पहिले आता पोळ्या घेऊन जातो पुढच्या घरात. पोळ्याचा डब्बा, पोळ्याची डुलडी घेऊन आलो. सोना उतरा खाली, चाल जेवायला. आपले ताट कडे भाजी धरली मित्रांनो. भाजी कशी झाली पहा आता. चांगली घट्ट झाली मित्रांनो आणि एक नंबर ग्रेव्ही तयार झाली. कारण या स्वरा शिल्लक टाकला त्याच्यात मी. पाहू शकता भाजी. तर मित्रांनो झाल्या आता भाजी तयार. सोयाबीन वड्याची भाजी केली. एक नंबर भाजी झाली. जेवण आधी आमच्या वेळा मला ढोंबळा घाला तरी जेवण करावं लागतं. चल मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आमची दिदी तिला झोपेले, दिदी काय जेवत नाही.